वेलकम टू माय चॅनल रायशा ब्युटी टच पार्लर. नमस्कार मैत्रिणींनो. असं होतं की घाईच्या वेळेमध्ये आपल्याला मेकअप करायला टाईम भेटत नाही. आपण सगळं कामावरतो, सगळं करतो आणि आपल्या मेकअपसाठी आपल्याला वेळ भेटत नाही. अशा वेळेस आपल्याला फास्टमध्ये कसा मेकअप करायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया आपण. तर सर्वात पहिले आपल्याला हे घ्यायचं आहे, आहे सिरम. सिरम आपल्याला 2 ते 3 थेंब पहिले आपल्या फेसला सिरम लावून घ्यायचं आहे. सिरम ह्याप्रमाणे लावायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, सिरम चेहऱ्याला लावून झाल्यावर हलक्या हाताने आपल्याला मसाज करायची आहे की जेणेकरून आपल्याला ते सिरम आपल्या पूर्ण चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व होईल. अशा प्रकारे हळूहळू आपलं पूर्ण सिरम चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व होईपर्यंत मसाज करायची हलक्या हाताने. आता सिरम लावून झाल्यावर आपल्याला काय करायचं ते बघूया. तर सिरम लावून झाल्यावर आपल्याला फक्त सनस्क्रीन, थोडीशी सनस्क्रीन बोटावर घ्यायची आहे आणि ती अशा पद्धतीने चेहऱ्याला, मानेला लावून घ्यायची आहे. कधी पण मेकअप करताना सनस्क्रीन लावणे खूप जरुरी आहे. सनस्क्रीन लावल्यामुळे आपला चेहरा डॅमेज होत नाही आणि आपला चेहरा स्मूथ राहतो. त्यामुळे आपल्याला कधी पण चेहऱ्यावर सनस्क्रीन ही वापरायची. सनस्क्रीन नाही वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर डाग, धब्बे असे प्रॉब्लेमसुद्धा होतात. त्यामुळे आपण सनस्क्रीन वापरणे खूप गरजेचं आहे. आता आपण चेहऱ्यामध्ये पूर्ण सनस्क्रीन ऑब्झर्व झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं, यापुढे आपल्याला फक्त पावडर किंवा टॅल्कम पावडर असेल आपल्याकडे, किंवा आपली कोणती पण पावडर घ्या. आता माझ्याकडे आहे लूज पावडर. मी नेहमी ही लूज पावडर वापरते आणि काय होतं, आपण लावलेली क्रीम वगैरे सगळं व्यवस्थित सेट होतं आणि व्यवस्थित बसतं. त्यामुळे आपण हलक्या हाताने टॅल्कम पावडर लावून घेऊया, लूज पावडर लावून घेऊया. याला लूज पावडर पण म्हणतात, बनाना पावडर पण म्हणतात. ही सगळ्यात काय करते, मेकअप सेट करायचं काम करते. आता तुम्ही बघता की कमीत कमी याच्यामध्ये प्रोडक्टमध्ये किती छान आणि नॅचरल मेकअप होतो. तर आता माझी पावडर लावून झालेली, सगळीकडे तुम्ही व्यवस्थित अशी टॅल्कम पावडर लावून घ्या. मी पंचनी लावते आहे, तुम्ही ब्रश पण यूज करू शकतात. अशा कमी याच्यामध्ये हे. आता आपण काय करणार आहे, पुढची स्टेप आहे, आपण लिपस्टिक लावणार आहे. त्या पहिले आपल्याला नेहमी लिपस्टिक लावायच्या पहिले आपल्याला नेहमी लिप बाम हा यूज करायचा. मी कलरवाला लिप बाम यूज करते. मी नेहमी हाच लिप बाम लावत असते. आता लिप बाम लावून झाल्यावर काय करायचे, तर पुढं आपल्याला ज्या शेडची पाहिजे त्या शेडची हे करायची. आता मी ब्लॅक घातला आहे म्हणून मी रेड कलरची लावते. पहिले क्रॉस करायचं, मग अशा पद्धतीने लिपस्टिक लावून घ्यायची आणि हाताने थोडं थोडं अशा पद्धतीने टॅप करायचं. आता व्यवस्थित लिपस्टिक लावून झालेली आहे. आता काय करायचं, नेक्स्ट स्टेप काजळ. काजळ लावून झालेलं आहे. आता आपल्याला जर वाटलंच तर आपण नाईटचा मेकअप करत असेल तर नाईटला काही कार्यक्रम असेल तर आपण शक्यतो गोल्डन कलरचं हायलायटर वापरायचं. दिवसा डेला जर मेकअप करत असतं आपण तर शक्यतो सिल्वर कलरचं हायलायटर यूज करायचं. अशा प्रकारे आपण नाही का मेकअप करून घेणार आहोत. ज्यांना आवडत नाही त्यांनी नाही केलं तरी पण चालेल. गालावर थोडंसं, नाकाच्या शेंड्याला, जिथं जास्त डार्क स्पॉट असतात अशा ठिकाणी आपण लावू. हे ब्रशनी पण लावू शकता तुम्ही आणि स्पंजनी पण लावू शकता. मी शक्यतो स्पंजनीच लावते. तर आपण बघू शकता, ह्याच्यामुळं आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येतो आणि आपली स्किन छान दिसते.
आता एवढं झाल्यावर शेवटची वस्तू राहते. कुणाला शेवटची वस्तू आता राहिलेली आहे ती म्हणजे टिकली, ज्याच्याशिवाय आपला मेकअप पूर्ण होऊ शकत नाही. ही अशी टिकली लावून घेतली मी. मला जास्त करून आय मेकअप करायला आवडत नाही तर ज्याला आवडतो ते थोड्या याच्यात आय मेकअप पण करू शकतो. आणि जर आपल्याकडं मेकअपची किट नसेल तर आपण काय करायचं, आपल्याकडं ज्या शेडची लिपस्टिक आहे तर आपण ती, मी थोडक्यात तुम्हाला दाखवते, मला तर काय आवडत नाही, पण मग लिपस्टिक हातावर मच करायची आणि ती आपण डोळ्यावर टॅप टॅप करून घ्यायची, दोन्ही डोळ्यांवर टॅप टॅप करून घ्यायची. आणि याच्यावर टॅल्कम पावडर किंवा माझ्याकडे मी शक्यतो लूज पावडर यूज करते म्हणून लूज पावडर आपण त्याच्यावर थोडीशी टॅप करून घ्यायची, ज्यामुळं आपले डोळे छान दिसतील. आणि याच्यावर फक्त आपण आयलायनर मस्करा यूज करू शकतो. तो मला आवडत नाही म्हणून मी काय केला नाही. आयलायनर आणि मस्कारा कसा यूज करायचा हे सर्वांना माहिती आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, धन्यवाद. अशा पद्धतीने आपल्याला 5 ते 10 मिनटामध्ये आपण घाईच्या वेळेमध्ये थोड्या वस्तूंपासून पटकन मेकअप करू शकतो. थँक्यू.